श्वेता महाले. आज महिलांचे बोला. सर्व अध्यक्ष महोदय फक्त 2 मिनिटं ना. बोला बोला 6 वाजेपर्यंत संपवायचं आहे. सुरू करा. अध्यक्ष महोदय, सर्वप्रथम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त मी विनम्र अभिवादन करते. स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ मासाहेबांना विनम्र अभिवादन सगळ्या करते. महिलांना बोलायचं आहे. बसा. जागतिक महिला दिन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त प्रोतोदनकडून तुमचं नाव आलेलं नाहीये तरी तुम्हाला बोलायचं आहे. या विषयावरती तुमच्या प्रोतोदनाने नाव दिलेलं नाहीये तरी बोलायचं आहे. विशेष चर्चा घडवून आणण्यासाठी विधानसभा कामकाज सल्लागार समिती बसा. तुम्हाला संधी सन्माननीय आहे. अध्यक्ष त्यांना महोदय, बोलू दे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि या सभागृहाचे मी सर्वप्रथम अभिनंदन करते आणि या सभागृहाच्या माध्यमातून सगळ्या माझ्या माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते. खरं तर 8 मार्च हा एकच महिला दिवस साजरा करावा असं नक्कीच नाहीये. आपल्या या महाराष्ट्रामध्ये कर्तृत्वाची चुणूक दाखवणाऱ्या अशा शेकडो महिला या ठिकाणी होऊन गेलेल्या आहेत. राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राणी लक्ष्मीबाई, स्वराज्य रक्षक ताराराणी, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आमच्यासाठी सदैव प्रेरणेचा एक अखंड स्तोत्र म्हणून त्या ठिकाणी उभ्या आहेत. त्यांच्यासोबत विविध कालखंडात अध्यात्म, साहित्य, वैद्यकीय सेवा, शिक्षण, संशोधन, क्रीडा आदी क्षेत्रात महिलांनी आपली प्रतिभा सिद्ध करत समाजासमोर नवीन आदर्श त्या ठिकाणी ठेवलेला आहे. स्त्री पुरुष समतेचा विचार या मातीत घट्ट रुजलेला आहे. येथील लोकशाहीत भिनलेला आहे. त्यामुळे आज देश राज्याच्या प्रमुख पदावरती महिला ह्या विराजमान झालेल्या आपण बघत आहोत. आज घडीला आपल्या भारताच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू आहेत. अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन त्या ठिकाणी आहेत. राज्याच्या पहिल्या मुख्य सचिव ह्या सुजाता सोनिक मॅडम आहेत. सोबतच पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला मॅडम या ठिकाणी आहेत. अशा कितीतरी उदाहरणं अध्यक्ष महोदय आपल्याला विविध क्षेत्रातील महिलांचे त्या ठिकाणी पाहायला मिळतील. गावच्या सरपंच पासून तर राष्ट्रपतीपर्यंत त्या ठिकाणी आमच्या महिला या फक्त खांद्याला खांदाच नाही तर पुरुषांपेक्षा 2 पावलं पुढे येऊन काम करताना दिसत आहे आणि या देशाच्या उन्नतीमध्ये योगदान सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये देत आहे. अध्यक्ष महोदय, मला या गोष्टीचा नेहमीच अभिमान वाटलेला आहे की मी ज्या जिल्ह्यातून आलेली आहे तो जिल्हा हा जिजाऊंचा जिल्हा आहे आणि या जिजाऊंच्या जिल्ह्यातून लोकप्रतिनिधित्व करत असताना जी लोकांची सेवा करायची संधी मला मिळालेली आहे त्याचा नक्कीच अध्यक्ष महोदय एक अभिमान वाटतो. आणि ही सेवा करत असताना खरं तर कुठल्याही जाती धर्माचं राजकारण न करता आम्ही त्या ठिकाणी सेवा करत असतो. परंतु जेव्हा समाजसेवा आमची चालू असते किंवा जेव्हा आम्ही समाजसेवा करत असतो कुठल्याही जातीपातीचं राजकारण न करता, पण अशा वेळेला एका विशिष्ट समुदायाकडून जेव्हा जीवे मारण्याच्या धमक्या येतात तेव्हा कुठेतरी मन सुन्न होते की कुठेतरी समाज आपला कुठे चाललेला आहे हा विचार सुद्धा त्या ठिकाणी काही समाज बांधव त्या ठिकाणी करताना दिसत नाही. अध्यक्ष महोदय, या व्यासपीठाच्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छिते की आम्ही अहिल्यादेवी जिजाऊंच्या लेखी आहोत हे विसरू नका. आम्हाला फुलासारखं नाजूक आणि संवेदनशीलही राहता येतं, परंतु वेळ जर आली तर वज्राहून कडक आणि कणखर सुद्धा त्या ठिकाणी होता येतं. अध्यक्ष महोदय, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना मी शुभेच्छा देते आणि आवाहन करते की सदैव खंबीर रहा, अन्याय सहन करायचा नाही, त्याच्या विरुद्ध आवाज उठवायचा. राणी लक्ष्मीबाई असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी असतील, ताराराणी असतील, या सर्वांनी त्यांच्या शौर्याने स्फुरण पावलेल्या या लेखी आहेत. त्या समाजासाठी सदैव झटत राहणार आहेत आणि पुढे जात राहणार आहेत. अध्यक्ष महोदय, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म शताब्दीच्या निमित्ताने आज सभागृहात चर्चा होत असताना अहिल्यादेवींना अपेक्षित असलेल्या समाजाच्या दिशेने घेऊन जाणारी ठरेल अशी आशा आहे. महाराष्ट्राने या देशाला अनेक रत्ने दिलेली आहेत, त्यापैकी एक अनमोल रत्न म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. चोंडीसारख्या लहानशा गावात वाढलेल्या अहिल्यादेवींनी आपल्या कर्मयोगाने भारतवर्षाचा उद्धार केला. त्यामुळे त्यांचे नाव देशाच्या इतिहासात अजरामर आहे. त्यांच्या कणखरपणाला, करारीपणाला तोड नव्हती. व्यक्तिगत जीवनात खसून टाकणारे असंख्य प्रसंग त्यांच्यावरती ओढावले होते. पतीचे निधन असेल, मुलाचे निधन असेल,
जावयाच्या मृत्यूनंतर मुलीचे सती जाणे असेल असे दुःखाचे आघात सोसूनही त्याचा कुठलाही परिणाम त्यांच्या राज्यकारभारावरती त्यांनी होऊ दिला नाही। अशाही परिस्थितीत त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या। न घेतले हे व्रत आम्ही अंधतेने याची सदैव जाणीव ठेवून आपले संपूर्ण आयुष्य लोककल्याणासाठी त्यांनी समर्पित केले। मल्हाररावांच्या निधनानंतर त्यांनी होळकरांची राजधानी इंदोरहून माहेश्वर या ठिकाणी स्थापन केली। नर्मदेच्या काठी भव्य घाट, शिव मंदिर आणि स्मृती मंदिरे उभारली। अनेक लोकोपयोगी वस्तूंचे निर्माण त्यांनी केले। भारतभर जे नद्या आहेत त्या नद्यांच्या घाटावरती त्यांनी असंख्य हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार केला। विहिरी खोदल्या, प्रवासी मार्गांवरती अन्नछत्र केले, धर्मशाळा सुरू केल्या, लोकांना रोजगार दिला, कलाकार, कारागीर यांना सर्वांना राजाश्रय दिला। वज्रादपी कठोरुनी मृदुनी कुसुमादपी, राज्य करताना राज्याच्या रक्षणासाठी वज्राहून कठोर त्या ठिकाणी व्हावं लागतं आणि सोबतच प्रजेच्या पालनासाठी फुलाहून मऊ आणि संवेदनशील सुद्धा त्या ठिकाणी व्हावं लागतं। अशी कठोर कसरत त्यांनी करून एक आदर्श त्यांचा एक निर्माण केला। अध्यक्ष महोदय, त्यांनी जनसामान्यांची काळजी तर घेतलीच, पण पशु पक्ष्यांसाठी सुद्धा जंगल असेल, कुरणे असेल सुरक्षित केली। अगदी मुंग्यासाठी साखर, पाण्यातील मधमाशांसाठी खाद्य उपलब्ध करून दिले। त्यातून त्यांची संवेदनशीलता दिसून येते। राजकारण, मुत्सद्दीपणा, दूरदृष्टी, गुरग्राहकता, उद्योगता, वात्सल्य भाव, सौंदर्य दृष्टी, अष्टपैलू, अष्टवादिनी म्हणजे काय तर त्या अहिल्यादेवी होळकर या ठिकाणी आहेत। सुपरवुमन, अष्टभुजा या साऱ्या संकल्पना त्यांच्या चारित्र्यामध्ये जिवंत साकार होताना अध्यक्ष महोदय दिसतात। राज्यकर्त्यांची आर्य चाणक्य नीती त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या राज्यकारभार चालवत असताना दाखवून दिली। हिंदुस्थानाचा एकछत्री अंमल एक हाती चालवण्याची धमक त्यांच्यात अध्यक्ष महोदय नक्कीच होती। वैयक्तिक अहंकार शून्य पण राज्यकर्ता म्हणून अस्मिता जपणे हा अवघड तोल त्यांनी सांभाळला। होळकरांच्या गादीचा सन्मान, उत्कर्ष त्यांनी आपल्या शुभ्र वस्त्रांकित खांद्यावर समर्थपणे पेलला। आपल्या घराण्याचा वंश खुटलेला त्यांना पाहावा लागला, पण त्यांनी अक्षरशः आसेतून हिमाचल उभी केलेली कामे हा वारसा म्हणून त्यांनी त्या ठिकाणी ठेवली। त्यांचे चरित्र संपूर्ण देशासाठी नेहमीच प्रेरणा देणारे ठरलेले आहे आणि भविष्यातही ते आपल्याला प्रेरणा देत राहतील। अध्यक्ष महोदय, आपल्या महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये सुद्धा न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने आपलं महाराष्ट्र राज्य हे प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि या वाटचालीमध्ये महिलांचं सुद्धा त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाटा आहे। महिलांचं सुद्धा सक्षमीकरण ते त्यांच्या विविध धोरणामधून त्या ठिकाणी करत आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांचे हात बळकट होताना त्या ठिकाणी दिसत आहेत। अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांचे हात बळकट होताना त्या ठिकाणी दिसत आहेत। अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जी काही मदत आमच्या माता भगिनींना होते त्या मदतीचा आश्रय घेऊन कितीतरी माता भगिनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या ठिकाणी करत आहेत, आपल्या मुलामुलींना त्या ठिकाणी शिकवत आहेत। कुठे बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या माता भगिनी आपल्या स्वतःच्या पायावरती उभं राहून त्या ठिकाणी अतिशय सक्षमपणे काम करत आहेत। माविम, उमेद असे जे उपक्रम शासनाने दिलेले आहेत त्या उपक्रमांमधून ह्या महिला सक्षम होऊन अधिक चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय काम करत आहेत। आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी लखपती दीदींची जी संकल्पना या ठिकाणी दिलेली आहे, मला सांगायला आनंद होतो की या लखपती दीदीमध्ये सर्वाधिक लखपती दीदी ह्या आमच्या महाराष्ट्रातून त्या ठिकाणी झालेल्या आहेत। अध्यक्ष महोदय, महिला सक्षम झाल्या तर राष्ट्र प्रगत होते आणि म्हणूनच महाराष्ट्रात महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुढील काही उपाययोजना करणे गरजेचे आहे। महिलांसाठी खास उद्योग आणि व्यवसाय धोरण त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय निर्माण केले पाहिजे। सोबतच महिलांच्या आरोग्यतेसाठी खास करून ग्रामीण भागामध्ये अधिक आरोग्य केंद्रे त्या ठिकाणी स्थापन झाली पाहिजेत। महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला पोलीस पथके आणि सायबर सुरक्षेसाठी विशेष योजना त्या ठिकाणी आणल्या पाहिजेत। महिला शिकल्या पाहिजेत, त्यासाठी उच्च शिक्षण आणि डिजिटल साक्षरता यांना गती देण्यासाठी काही उपाययोजना त्या ठिकाणी राबवल्या पाहिजेत। स्वतःच्या पायावरती उभ्या राहणाऱ्या महिलांना उद्योजक आणि भांडवल आणि यांच्यासाठी मार्गदर्शन त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपण उपलब्ध करून दिलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, आज सकाळीच एक पत्र मला त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। प्रशासकीय सेवेमध्ये अतिशय चांगली सेवा देत असलेल्या श्रीमती प्रतिभा गोरे ह्या ज्या परतूरच्या तहसीलदार आहेत,
यांच्यावरती अतिशय क्रूरपणे जागतिक महिला दिनाच्या आदल्या दिवशी काही वाळू माफियांनी हल्ला केला. अध्यक्ष महोदय, प्रशासकीय सेवेमध्ये आज आपण बघतोय की महिला ह्या प्रत्येक ठिकाणी आहेत, प्रशासकीय सेवेमध्ये सुद्धा आहेत. तर अशा या महिला रात्रीबेरात्री जेव्हा आपली जबाबदारी निभावत असतात, अशा वेळेला कुठेतरी त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी सुद्धा शासनाने घेतली पाहिजेत. प्रतिभाताई गोरे यांच्यावरती ज्यांनी अन्याय केलेला आहे त्यांच्यावरती कठोर कारवाई त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय झाली पाहिजेत. आणि सोबतच बाकीही ज्या प्रशासकीय सेवेमध्ये काम करणाऱ्या महिला आहेत त्यांना सुद्धा अध्यक्ष महोदय आपण सुरक्षा उपलब्ध करून दिली पाहिजे. अध्यक्ष महोदय, आझाद मैदान येथे समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून काही आमच्या शिक्षक माता भगिनी त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेल्या आहेत. काल मी त्या ठिकाणी भेट देऊन आले. त्यातील काही माता भगिनींची प्रकृती ही अतिशय खराब झालेली आहे. त्यांना दवाखान्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी ऍडमिट केलेलं आहे. माझी विनंती आहे शासनाच्या माध्यमातून मंत्री महोदयांना की मंत्री महोदयांनी समग्र शिक्षा अभियानाच्या जी कमिटी आहे त्यांचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत त्वरित एक बैठक करावी आणि त्यांच्यामध्ये काहीतरी एक बैठक करून त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय मान्य कराव्यात. अध्यक्ष महोदय, सोबतच आज राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्रातील सगळ्या आमच्या माता भगिनींना एक जागतिक महिला दिनाचं गिफ्ट दिलेलं आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून महिलांना जे 50% सवलत देण्यात आलेली होती ती सवलत आता फक्त 50% न राहता 100% म्हणजे महाराष्ट्रामधील ज्या आमच्या माता भगिनींना चांगलं शिकायचं आहे, स्वतःच्या पायावरती उभं राहायचंय, उच्च शिक्षित व्हायचं आहे, अशा उच्च शिक्षित होणाऱ्या मुलींचे स्वप्न साकारण्यासाठी देवाभाऊंनी एक अतिशय अभिनंदनीय असा निर्णय घेतलेला आहे. 100% मोफत सवलत त्या ठिकाणी दिलेली आहे. मी या निर्णयाचं स्वागत करते आणि पुनश्च आपल्या या सभागृहाच्या माध्यमातून सगळ्या माझ्या माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद.